तुम्हाला हॅपी दीर्घायुष्य बर्थडे लाभो. हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हॅपी हार्दिक बर्थडे शुभेच्छा पद्मजाताई. शुभेच्छा या थँक्यू थँक्यू पद्मजाताई. दिवसाच्या शुभेच्छा ताई. माझ्या हॅपी थँक्यू वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. हॅपी बर्थडे ताई. पद्मजाताई, थँक्यू. पद्मजा मावशी, एकदम शॉर्ट बट स्वीट आज थोडासा एक्सपिरियन्स जाऊ दे. टॉपिकला सुरुवात करूया. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे पद्मजा वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक्सपिरियन्स हो, काय thank असतं you, तुम्ही कमलताई. 87 फॅमिली जॉईन झाला. मी जवळजवळ 17 वर्षी जॉईन झाले. आज मला 74 पूर्ण होऊन 75 काल लागली आणि ह्या कम्युनिटीला जॉईन होऊन जवळजवळ 6 वर्ष पूर्ण होतात मला ह्याच महिन्यात. सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. आमचे कोच सुजाता मॅडम कुठं नाही येत आज. ठीक आहे, काय आहेत, हरकत नाही. आहेत काय बर. नमस्कार, गुड मॉर्निंग ಎಲ್ಲಾರ್ಗೆ नमस्कार ಗಳು. ಹಾಗಿದ್ದೀರಿ ಎಲ್ಲರೂ? एनर्जी ड्रिंक घ्या, तंदुरुस्त राहा. आमचं आता अष्टानिक वगैरे सुरू आहे, आम्ही हे आहोत तर हे ड्रिंक वगैरे घेत नाही आम्ही, आता घेऊ. हे मला शुगर आता परवा सांगायची म्हणजे आनंदाची बातमी की आम्ही 8 दिवसापूर्वी एका डॉक्टर आमचे जे जुने होते त्यांना भेटायला गेलो होतो. मला साखर होती. जवळजवळ 35 वर्ष मी जवळ हे दागिना बाळगून हिंडत होते. औषधं खात होते आणि औषधं म्हणजे म्हणजे शुगर कंट्रोल ठेवत होते. बीपी सुरू झालं त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी, 1-2-4 वर्षांनी. 38व्या वर्षी मला साखर ही डिटेक्ट झाली. 35 वर्ष मी जवळ ठेवून घेतलं ते, पण हे औषध घे, ते घे, काय काय भरपूर केले. योगा केलं, झालंच तर बाथ म्हणजे स्टीम बाथ वगैरे हे पण करायची. त्यामुळं ह्याला काही त्याला उपयोग झाला नाही, तेवढ्या पुरतं व्हायचं. ते सोडलं की परत आणि आहे तसं ये रे माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या. पण आता इतका छान ह्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर या 87 फॅमिलीला खूप थँक्यू. हे जे सगळे आपला टीम आहे, ही इंजिन पुढे आहेत, 2 इंजिन ती जी ओढून घेऊन जातात डबे, आणि हे रत्न जी गोळा केलेत आमच्या मॅडमनी आणि अनिल सरांनी, तर खूप छान आहे ती. त्यामुळे आम्ही आतापर्यंत इतकं छान, म्हणजे त्यांनी वजन वाढलं तर कमी कसं करा, आणि आता ते मध्ये राहिलं तर 1450च्या मी गोळ्या घेत होती दिवसातून 2 वेळा, तो 1450च्या. तर आता मला फक्त त्यांनी म्हटलं होतं की 3 वर्षापाठीमाग ही कम्युनिटी जॉईन झाल्या ते म्हणाले तुम्हाला साखर एवढी नाहीये तर तुम्ही असं करा, 250ची एक गोळी कधी ठेवत जावा जवळ असं, आणि असं कुठं बाहेर जेवला वगैरे गेला तर तुम्ही घेत जावा. 1 मिनिट. तर पद्मजा पद्मासताईंना वयाच्या 35व्या शुगर झालेली होती. तर ते आता परवा त्यांच्याकडेच गेलो आम्ही जवळजवळ 6 वर्षांनी. 6 वर्षांनी गेलो तर ते म्हणाले अहो मॅडम तुम्हाला साखर आहे कुठे, तुम्ही गोळ्या बंद करा, असं स्पष्ट सांगितलं. मी तर बंद केल्याच होत्या. आधीमध्ये पाटील सरांना, डॉक्टर आपल्या प्रसाद सरांना विचारलं होतं. ते म्हटले 8 दिवस तुम्ही असं न गोळी घेता बघा शुगर टेस्ट करून, त्या रिझल्ट छान आला. परवा आम्ही वर्षाचं आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष झालं करतो, आता 7 वर्ष झाली वर्षाचं जे ट्रीटमेंट घेतो, त्याच्यात पण मला साखर किंवा H1VC ते 8 वगैरे पॉईंट असायचं 9, आता माझं 5.8 आहे. ते म्हणले खूप छान आहे, ह्या एजला चालतं म्हणे, तुम्ही शुगरच्या गोळ्या एकदम बंद करा. हे माझं अगदी आनंदाची बातमी आहे. आणि मला बीपीची पण होतं, ती पण अर्धी घ्यायला सांगितले, ते हळूहळू ते पण बंद करूया म्हणून. ह्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर मला इतकं सगळ्यांचे अनुभव ऐकून, पहिला सुरुवातीला झाले नाही पण ऐकून म्हटलं आपण बघूया तरी, प्रयत्न करूया म्हणून केला मी प्रयत्न. आणि मला योगा हा खरंच छान आहे. आता आम्ही 2-3 महिने जरा ह्याच्यात नाहीये, गावी वगैरे गेलो, त्यामुळं मला ते जरा व्हायला होत नाहीये. आणि वजन किती किलो कमी झालं? 15 किलो वजन कमी केलं आम्ही जवळजवळ 3-4 महिन्यात, म्हणजे 2 महिन्यातच इंच कमी व्हायला लागलं. ट्रिपल एक्सेल, डबल एक्सेल असं. 70च्या पुढे गेल्यानंतर कम्युनिटी जॉईन केली आणि ह्या कम्युनिटी मध्ये येऊन 35 वर्षाची शुगर कमी झाली,
त्याचबरोबर 15 किलो वजन कमी किलो झालं. वजन कमी हे केलं, सगळं होऊ शकतं. या वयात ही व्यक्ती करू शकते, तर आपण सुद्धा करू शकतो. हा करू कॉन्फिडन्स शकता तुम्ही सुद्धा. आपण करू कर्मचाऱ्यांना शकता तुम्ही सुद्धा. घेऊ शकतो. आणि खरंच आता मला 74 पूर्ण होऊन 75वी लागली मला, पण परवा आम्ही मार्केट